नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित या विषयातला तिसऱ्या धड्याचा पुढचा भाग. या धड्याचं नाव आहे लसावी आणि मसावी. तर चला सुरू करूया या भागाला. आता ह्या भागात आपण शिकणार आहोत महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी. आता चला मसावी कसा काढतात, पहिले मसावीची व्याख्या काय ती पाहू, मग त्याच्यानंतर उदाहरणे घेऊया. दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे त्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक असतो. जर मसावी आपल्याला कुठल्या संख्येचा शोधायचा असेल तर काय करावं लागेल, संख्या घ्या, त्याचे विभाजक काढा आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा कुठला विभाजक दोघांमध्ये समान आहे तोच आपला असतो त्या दिलेल्या संख्यांचा मसावी. तर खालील काही उदाहरणे आहेत, तर त्यांचे सगळ्यांचे विभाजक काढून आपण त्यांचा काय काढूया, मसावी काढूया. तर सगळ्यात पहिले आहे 28 आणि 42. तर चला 28 आपण विभाजक काढू. तर 28 ला कोण कोण भागू शकतात आहे 1 2, पुन्हा घेतले तर 4 7 14, तर हे सगळे आणि स्वतः 28 सुद्धा. तसंच 42 घेतले तर काय भेटतील 1 2 3 6 7 21 आणि 42. परंतु ह्या विभाजकामध्ये जर पाहिले तर आपल्याला 14 ही संख्या म्हणजे एकही सामायिक आहे, 2 सामायिक आहे, आपल्याकडे 7 सामायिक आहे, पण सगळ्यात मोठी आहे सामायिक विभाजक ती म्हणजे 14. म्हणजेच काय 28 आणि 42 चा मसावी भेटला आपल्याला 14. तसंच आपल्याला पुढच्या संख्यांचा आपण काय काढूया, मसावी काढूया. पुढचे 51 आणि 27. तर 51 भागना जाणारे कुठले, 51 ला भाग जाणारे किंवा विभाजक कुठले आहेत, 1 3, तसेच 1 3 17 आणि 51. तसेच 27 ला भाग जाणारे कोण आहेत, 1 3 7 9 आणि 27. परंतु या सगळ्यांमध्ये सामायिक सगळ्यात मोठा विभाजक आहे तो म्हणजे 3. म्हणजेच ह्या दोघांचा मसावी झाला आपला 3. आता जाऊया तिसऱ्या उदाहरणाकडे. 25 15 आणि 35 यांचा सामायिक विभाजक कुठला. तर आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या शेवटी 5 येतो म्हणजे त्या संख्येला 5 ने भागाकार जातो किंवा त्यामध्ये 5 हा विभाजक असणार. तर 25 चा विभाजक आहे, तर 25 चा सामायिक विभाजक आहे 1 5 आणि 25. 15 चा भेटेल आपल्याला 1 3 5 आणि 15 आणि 35 चा भेटेल 1 3 आणि 35 चा सामायिक विभाजक भेटेल आपल्याला 1 5 7 आणि 35. परंतु या सगळ्या संख्यांमध्ये एकच संख्या सगळ्यात मोठी आहे, ती एकच संख्या सामायिक आहे, ती आहे 5. म्हणजेच या तिघांचाही मसावी आला 5. आता मसावी काढायची अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मूळ अवयव पद्धती. आता ही दोन प्रकारे आपल्याला काढता येते. एक म्हणजे उभी मांडणी, दुसरे आडवी. उभ्या मांडणीलाच आपण म्हणतो विभाजक किंवा मसावी काढायची आपल्याला अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मूळ अवयव पद्धत. यामध्ये दोन वेगवेगळ्या रीत आहेत. एक म्हणजे उभी मांडणी, दुसरे आडवी मांडणी. उभ्या मांडणीला म्हणतात डिव्हिजन मेथड इंग्रजीमध्ये आणि आडव्या मांडणीला म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड इंग्रजीमध्ये. तर आपण दोन्ही पद्धती आपण जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपण सुरू करूया घेऊया एक उदाहरण. मूळ अवयव पद्धतीने 24 आणि 32 यांचा मसावी काढा. तर पहिले 24 आपल्याला मसावी काढायचा आहे, परंतु पहिले सुरुवात करू आपण उभ्या मांडणीने म्हणजेच डिव्हिजन मेथडने. तर तुम्ही पाहू शकता 24 ला सगळ्यात छोटा असा कुठली संख्या आहे जी भाग जाऊ शकते ती म्हणजे 2. तर 2 ने भागले तर आपल्याला उत्तर आले 12 हा भागाकार. 12 ला सुद्धा कुठली छोटी संख्या आहे जी भागला जाऊ शकते ती आहे 2, त्याचे उत्तर आले 6. 6 ला कुठली अशी छोटी संख्या जी भाग जाऊ शकते ती म्हणजे 2, तर 2 ने भागले तर उत्तर आले 3. आणि 3 ला भागणारी सगळ्यात छोटी संख्या आहे ती म्हणजे 3 स्वतः आणि त्याचे भागाकार आले 1. तर अशा प्रकारे आपण काढतो मसावी. हा झाला उभ्या मांडणी म्हणजे डिव्हिजन मेथडने. आता आपण पाहूया आडवी मांडणी म्हणजेच फॅक्टरायझेशन. तर 24 ला भाग जाणारी एकच संख्या पहिले सगळ्यात छोटी ती म्हणजे 1, त्यानंतर येते 2, जर त्याने भागले तर आपलं उत्तर येते 12. 12 ला नंतर सगळ्यात छोटी आहे ती म्हणजे 2, परंतु भागाकाराला 6. 6 ला भागणारी संख्या आहे 2, तर 2 ने भागले तर उत्तर आले 3. या सगळ्या संख्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर आपल्याला उत्तर 3 हे 24च भेटेल. आता 32 चा काढूया. तर 32 ची उभी मांडणी केली तर सगळ्यात छोटी संख्या आहे जी 2, जी त्याला भागू शकते, त्याचं उत्तर आले भागाकार 16. पुन्हा 16 ला भागणारी संख्या छोटी 2 आहे, तर भागाकाराला 8. 8 लाही छोटी भागणारी संख्या आहे 2, भागाकाराला 4 आणि असेच करत राहिले तर आपल्याला सगळ्यात शेवटी संख्या येते 1. तर आता ही झाली उभी मांडणी. आता पाहूया आडवी. तर 32 ला भागणारी पहिल्यात सगळ्यात छोटी संख्या येते म्हणजे 1, त्यानंतर येते 2 ज्याचा भागाकार जातो 16. त्यानंतर येते पुन्हा 16 ला भागणारी सगळ्यात छोटी संख्या आहे 2, त्याचं उत्तर आले 8. 8 ला सगळ्यात छोटी भागणारी संख्या आहे ती म्हणजे 2, ज्याचे उत्तर आले भागाकार 4. आणि 4 ला सगळ्यात छोटी संख्या आहे भागणारी ती म्हणजे 2.
आता यामध्ये करायचं काय, तर मूळ अवयव पद्धतीमध्ये पाहायचंय अशी कुठली संख्या ही दोघांमध्ये समान आहे आणि सगळ्यात जास्त वेळा पुन्हा आली, ती म्हणजे हे पाहू शकता 2 2 2 आणि इथे 2 2 2 म्हणजे या दोघांमध्ये 2 ही सामायिक संख्या आहे आणि ही 3 वेळा दोघांमध्ये पुन्हा आली. म्हणजेच या तिघांचाही गुणाकार केला म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 तर उत्तर येते 8 आणि 8 हा या दोघांचा झाला सामायिक किंवा मसावी. प्रत्येक संख्येमध्ये 2 हा सामायिक अवयव 3 वेळा येतो म्हणून याचा मसावी झाला 2 गुणिले 2 गुणिले 2 झाला 8. आता पाहूया अजून एक उदाहरण. 195, 312 आणि 546 यांचा मसावी काढायचा आहे. तर पहिले 195चा काढू, परंतु आपल्याला माहिती आहे 195ला एकच संख्येने भाग जाऊ शकतो, ती म्हणजे 5. कारण ज्या संख्ये शेवटी 5 असते त्याला 5 ने भाग जाऊ शकतो. म्हणजेच काय 5 ने जर भागले आपल्याला उत्तर आले 39 आणि आपल्याला माहिती आहे एकमेव 13चा हा पाढा आहे ज्यामध्ये 39 ही संख्या येते. नंतर 312 तर 312च्या शेवटी 2 असल्यामुळे आपण 2 ने भाग जाऊ शकतो. तर आपण भाग केला तर आपल्याला भेटले 2 भागले 156 पुन्हा 156ला सगळ्यात छोटी संख्या आहे 2 भाग जाऊ शकते तर उत्तर आले 78. 78ला पुन्हा 2 ने भागले तर उत्तर आले 39 आणि 39ला आपल्याला माहिती आहे कोण संख्येने भाग जाऊ शकतो ती म्हणजे 13 गुणिले 3 म्हणजेच 39. आता जाऊया 546 कडे. 546ला 2 ने भागले तर उत्तर आले 273 आणि ह्या संख्येच्या शेवटी 3 आला. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली किंवा या संख्यांमध्ये आपण बेरीज करून आपल्याला जी संख्या येईल ती म्हणजे 12 आणि याचा अर्थ काय याला 3 ने भाग जाऊ शकतो म्हणजे आपल्याला उत्तर आले 91. आता 91ला भाग जाणारा कुठली संख्या आहे किंवा 91 कोणाच्या पाड्यात होते म्हणजे 13च्या तर 13 गुणिले 7 असते 91. आता या सगळ्यांमध्ये पहा 3 आणि 13 3 आणि 13 आणि 3 आणि 13 या सामायिक विभाजक आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये एक एकदा आल्यात तर याचा मसावी झाला 13 गुणिले 3 ती असते 39. आता पहा दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांचा विभाजक असेल म्हणजे आता दिलेल्या प्रश्नामध्ये 3 आणि 13 होते आणि 3 आणि 13 बाकी संख्यांचाही विभाजक होता म्हणून ही 13 गुणिले 3 म्हणजेच 39 हा झाला त्यांचा मसावी. दिलेल्या संख्यांसाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो कारण 1 हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक असतो. आता आपण पाहिले की कोणीच जरी भाग जात नसेल तरी एक विभाजक तो एक सामायिक असतो तो म्हणजे 1. जर कोणीच विभाजक नसेल तर आपला 1 हा त्याचा मसावी ठरवू शकतो. तर हे यापैकी आपल्याला प्रश्न येऊ शकतात आणि प्रश्नांची उत्तरे ती ह्या 2 आपल्या ज्या सूचना दिल्या आहेत त्यावरून आपण काढू शकतो. 2 क्रमगत समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि क्रमगत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. म्हणजेच काय जर आपण 2 क्रमगत समसंख्या घेतल्या म्हणजे 2 आणि 4 त्यांचा सामायिक विभाजक आपल्याला 2 भेटेल कारण 2ला भाग जाणारा 2 हा स्वतः आहे 4ला भाग जाणारा 2 आहे आणि 4 सुद्धा आहे परंतु दोघांचा समान विभाजक आहे 2. तसाच विषम संख्या जर घेतली तर 3 आणि 5 ह्यात दोघांनाही विभाजणारा एकच संख्या येते म्हणजे 1. म्हणून यांनी दिले जर 2 आपल्याला क्रमगत म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 समसंख्या दिल्या म्हणजे 2 4 4 6 अशा संख्या दिल्या तर त्यांची सामायिक विभाजक किंवा मसावी हा 2 असतो आणि 2 क्रमगत विषम संख्या दिल्या म्हणजे कुठल्या 3 5 किंवा 5 7 किंवा 7 9 तर यांचा मसावी हा 1 असतो. तर ह्या काही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिल्या असतात जेणेकरून आपले उत्तर खूप झटकन येऊ शकते. तर आज आपण काय शिकलो तर आज आपण शिकलो महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी. मसावी काढायच्या आपण वेगवेगळ्या पद्धती शिकलो. सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला विभाजक असणारा पण समान विभाजक असणारा मेथड पाहिली किंवा पद्धत पाहिली. त्यानंतर आपण पाहिली मूळ अवयव पद्धत ज्यात 2 वेगवेगळ्या मांडणी होत्या उभी मांडणी आणि आडवी मांडणी आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिले नियम. तर आता येणाऱ्या पुढच्या भागात आपण पाहूया याच्यावरचा सराव संच. तोपर्यंत धन्यवाद.